डायरेक्ट बोलले कैसे तुम्ही? जनरल स्वभाव होता है, सबको पूछता है मूंगफली खाएंगे तो आप लेंगे आप लेंगे आप लेंगे। तो हम लोग 3-4 फ्रेंड थे और ये भी सामने बैठे थे अपने फ्रेंड के साथ में, तो उनको मैंने ऑफर किया, तभी से बात करना स्टार्ट हुआ। ओके हाँ, तो उसके बाद इन्होंने पूछा कहाँ से हो, किधर से, मतलब कैसे आए हो, तो थोड़ा थोड़ा बात करना चालू हुआ तभी। तो मैंने इनसे पहले वही कुछ, इन्होंने बोला मैं क्रिकेट खेलती हूँ एंड शी इज़ अ गुड बैट्समैन एंड गुड बॉलर ऑल्सो, ऑलराउंडर के से। तो मैं जब भी मैंने उनको देखा तो मैंने आपसे यू कैन रन फास्ट। मग रागवला तुम्ही त्याने असं बोलल्यावर? आम्ही नाही बोलले मग. नाही, मग गप्प राहिला. नंतर पुढे डायलॉग कधी सुरू झाला? वडापाव पे. वडापाव नाही, त्यांचे सगळं टप्प्याटप्प्याने जाय. नाही मग मी नाही बोलले. मग त्यानंतर ह्यांनी परत बोले आप थोड़ा ब्रेकफास्ट करेंगे. मैंने मैं नहीं खाती, आई डोंट ईट वड़ा पाव एंड ऑल दॅट. तर रे म्हणाले नाही नाही प्लीज आप ले सकते. मी माझ्या डोक्यात नेहमी असायचं ट्रॅव्हल करायचं तर स्ट्रेंजर कोणी आपण ओळखत नाही त्यांच्याकडनं आपण कसं काय घेऊ शकतो. बरोबर आहे. नाही तर हाय हॅलोपर्यंत ठीक आहे. मग त्यानंतर ॲक्च्युली कल्याणला काही माझे टीममेट्स उतरले, तर हे लाईक अ फिल्मी स्टोरी मागे पळत आले ट्रेनच्या. कधी? कल्याणला? कल्याणला. तर हे मागे पळत आले मला मॅडम एक्सक्यूज मी मॅडम, हे मला नेहमी असेच बोलायचे एक्सक्यूज मी मॅडम. तर मला असं अच्छा हाँ हाँ एक्सक्यूज मी. तर ते म्हणाले की नाही प्लीज आपका नंबर मिलेगा मुझको. तर मी थोडं परत पप्पा आठवले, मला काय करू, नंबर देऊ का नाही. नंबर देऊन टाकला मी. पण तुम्ही वाट बघत होता कधी फोन येतो? मग आला फोन, बरं वाटलं. दैट टाइम मैं आई वाज सिद्धिविनायक में था मेरे फ्रेंड के साथ में, तो वहाँ से मैंने फ़ोन किया था उनको. क्या बात आहे. मग भेटले कधी? नाही आम्ही भेटलो नाही. मग पहिल्यांदा असं म्हणजे थोडं वेगळं वाटत होतं यांच्यावर बोलताना वगैरे, त्यामुळे माझी हिंमत नाही होत होती. तर हे म्हणाले की नाही प्लीज मी तुमच्या कॉलेजवर तरी गेटवरती येतो, तुम्हाला भेटतो तरी, कारण की मला परत आता आउट ऑफ इंडिया जाने का परत जायचं आहे. 2 महीने की छुट्टी थी मेरी. हो, मग तुम्ही परत बाहेर गेले? हो. यांना भेटलात आणि बाहेर गेला? नहीं, मिला भी नहीं हम, सिर्फ ट्रेन में मिले बस. उसके बाद फोन पे ही बात होती थी. त्या ट्रेन मध्ये भेटल्यानंतर परत तुमची भेट नाही झाली. 2 वर्षापर्यंत. फोन नंबर 2 घेतला? वर्षापर्यंत. 3 साल. 3 वर्ष? 3. मग तुम्ही कुठे गेले नंतर? उधर ही कुरासाओ, नेदरलैंड. और तभी इनको बोला तो इनको यकीन नहीं हो रहा था कि मैं बाहर जा रहा हूँ. और तो उसके आई थिंक मैं बाहर चला गया ऑलरेडी, तो इन्होंने फ़ोन किया. मेरा फ़ोन जो था मेरे कज़न ब्रदर का था, तो इन्होंने फ़ोन किया, तो मेरे कज़न ब्रदर ने फ़ोन उठाया. तो उन्होंने पूछा बंटी कहाँ पे है. उन्होंने बोला वो तो चले गए कल. मला आठवतं इतिहासाचा हिस्ट्रीचा पेपर होता शेवटचा आणि सकाळचे 6:30 वाजले होते आणि मी बसमध्ये मी बोलणार होते की बंटी माझा आज लास्टचा पेपर आहे, आपण नक्की भेटूया करून. आणि यांच्या कझननी फोन उचलून सांगितलं की ते गेले आता 2 वर्ष. 3 साल. 3 वर्ष तुम्ही गेलात, मग नंतर फोन नाही तुमचा? हो, नहीं फोन पे बात, वहाँ से फोन करता था रेगुलर. घरी कळलं? घरी आईला तर माहितीच होतं की मी असं फ्रेंड आहे करून. नाही पण मग लग्नापर्यंत कसं गेलं मग? नहीं, मैं तो वैसे तो हमारा 1 साल 1.5 साल बात हो रही थी ना. 1 साल 1.25 साल बात हुई, मतलब फ्रेंड्स एज अ फोन पे बात करते थे. तो वैलेंटाइन डे था, उसी दिन मैंने इनको प्रपोज किया. आई, तुम्हाला जेव्हा कळलं तर तुम्हाला टेन्शन आलं असेल ना? टेन्शन असं विशेष नाही, कारण आमच्याकडनं तो होकार होताच. पण खेकड्याचा डबा कुठे जात होता तुम्हाला माहिती होतं? नाही, ते मला तो सांगायचा की हॉस्टेलमध्ये माझे मित्र आहेत. मित्र? हां, त्यांना केव्हा तरी भेटतं असं घरचं फूड, म्हणून मी घेऊन जातो त्यांच्यासाठी. काही वेळेला मला सांगायचं सर्व तू बनवलं तेवढं दे, मी तुला बाहेरून पार्सल आणतो. हां, आणि सर्व घेऊन जायचा. आईंकडे द्या. कळल्यानंतर थोडंसं म्हणजे वाईट तर वाटलंच त्यावेळेला, कारण समाज असतो ना, समाजामध्ये. बरोबर. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. नंतर पप्पा आमचे समजायला लागले. हो ना. त्यामुळे मग दिला होकार असतो. पण आता मला सांगा, जावयाबद्दल काय सांगा? नाही, छान आहे मुलगा, छान आहे एकदम. हो, आनंदित आहोत आम्ही. होय ना. व्हेरी गुड. बाबा, बोरिवली स्टेशनवरती ज्या दिवशी हा पहिल्यांदा मला प्रतीकने फोन केला होता की तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं काय बोलायचं आहे? मग मी आलो बोरिवली स्टेशनमध्ये, भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि मी पुष्कळ पापड बेलले आहेत. हे सेंटेन्स माझ्या लक्षात राहिलं. अच्छा, हेच वाक्य होतं का? तर म्हटलं मी समजावतो तिला आणि नंतर तुला कळवतो. मग बरं, मला सांगा, आता 3 आव्हान आहेत तुम्हाला. ॲक्टिंग करायची आहे,
आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखून त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं आहे. हां, पहिलं आव्हान घ्या एक चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव आहे, न बोलता. 1 2 3 3 3.5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू ठेवा. दुसरी चिठ्ठी. आता गाणं ओळखायचं आहे. मराठी गाणं. मराठी गाणं आहे. मी हाय कोली गोमू संगती. गाणं म्हणायला लागेल. गो संगतीला माझ्या तू येशील काय गोमू संगतीची राणी तू होशील काय. झी मराठीकडून ही भेटवस्तू. धन्यवाद. तिसरी हिंदी मुहावरा. बंदर के जाने अदरक का स्वाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पेपरकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. घ्या दोघांची. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. आम्ही रात्री म्हणजे सगळं काम वगैरे आटपलं की 2 मिनटं बोलायचे असतात की दिवसाला काय झालं, काय म्हणजे शेअर करायचं असतं. त्याच्या अगोदरच त्याची एक रात्री घालायची टोपी आहे. टोपी घातली, ब्लँकेट घेतलं की झोपला. तर माझी याची इच्छा आहे की ॲटलिस्ट 15 मिनिट्स आपण काढावे आणि एकमेकांशी शेअर करावं. काय हो? काय 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 म्हणणं आहे? ठीक आहे, मी प्रयत्न करीन, पण झोपच पूर्ण होत नाही. तर लहान मुलगा आल्यापासून रात्री 1 वाजता उठा, 3 वाजता उठा, तर जे 15 मिनटं पण व्हॅल्युबल आहेत. उठा म्हणजे तो काय असं असं उठत नाही, फक्त असा टोपी सरकवतो, बघतो हां उठलाय, परत टोपी बंद आणि झोपतो. मी ॲक्च्युली बेडवरून उठते. मला तुम्हाला विचारायचं की लग्नाच्या पूर्वी असंच होतं का? नाही, लग्नाच्या पूर्वी लग्नापूर्वी रात्रीचं कसं काय करणार तू? काय पण फोनवर किती वेळ असायचे? 11:30 कधी 12 वाजेपर्यंत पण आम्ही बोलले. तेव्हा मला थोडी पण जाणीव नव्हती की ह्याला म्हणजे 10ला झोप पाहिजेच. आता असं सांगतो की 10ला म्हणजे मला झोप पूर्ण झाली पाहिजे. मला सांगा, ती टोपी कोणी दिली आहे? लग्नात बिग्नात दिली का? ती 2-2.5 वर्षापासून ती आहे आणि ती जागेवर नाही मिळाली ना की मग आमचं घर म्हणजे. मी काय म्हणतो, ते पूर्वी माहितीये का असं ते यायचे की कपडे दिले की भांडी मिळायची, त्याच्याबरोबर ती एकदा देऊन टाका ना. कशाला हात कातर अशी त्याची पण का. दुसरी अपेक्षा. संध्याकाळ झाली, 8 वाजले, काटा हे केला की तोच आला नाक्यावर. नाका रोज मित्रांना भेटायला थोडा 15-20 मिनिटं गप्पा करतो आणि येतो. त्यात वाईट काय मला समजत नाही. त्याचं घड्याळ 8 वरून 8:15 थांबतं आणि मग त्याला समजत नाही की कधी ते 9:30 झाले आणि हा घरी चालला नाही. मग 9:30ला येतो आणि सांगितलं 15 मिनिटासाठी तर गेलेलो, पण ॲक्च्युली 8 वाजता गेलेला तो 1.5 तासाने परत आलेला असतो. हक्काचा माणूस मिळालाय कंप्लेंट करायला. काय असं करता हो तुम्ही? 15 मिनिटाहून 10 मिनिटावर येतो. तिसरी अपेक्षा. त्यांनी असंच राहावं, म्हणजे हे नाक्याचं सोडून बाकी जसा तो केअरिंग आहे आणि मला पॅम्पर करतो, तर ते त्यांनी तसंच कंटिन्यू ठेवावं. हो, फक्त ते जरा 8 ते 8:30 आणि 10 जरा बघावं. ते त्या 7 वाजेपासून जे जे करतो ते थोडं कमी करावं. बरं, आता मला सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली अपेक्षा आहे की तिने स्वतःची थोडी काळजी घ्यावी, कारण ती मुलाच्या आधी ती स्वतःला भरपूर ग्रूम करायची, लक्ष द्यायची, पण मुलगा आल्यापासून ती आहे तशी कॅज्युअल राहते. तर तिने स्वतःला थोडा व्हॅल्यू देऊन स्वतःला केअर केलं पाहिजे. व्हेरी गुड. काय हो. दुसरी अपेक्षा. माहेरी पण जावं तिने. माहेरी तर मी महिन्याला ऑलमोस्ट. जे आई वडील कंप्लेंट करतात तुम्ही पाठवत नाही, मी बोललो मी पाठवतो, ती जात नाही. ते तुमचं प्रेम नाही, तुम्हाला नाक्यावर बसता यावं सुखाने. यांनी ना मला एक लेटर दिलं होतं. यांनी? हां, तर मी ते घेतलं आणि बॅगेत ठेवून दिलं. आणि माझा भाऊ आहे स्वप्नील, त्याला ना स्केल पाहिजे होती, म्हणून मम्मीनी स्केल काढण्यासाठी माझ्या बॅगेत हात घातला आणि ते पत्र तिला मिळालं. आणि तसं पण मला आधीपासून थोडा असा डाऊट होताच. फोनवर बोलणं रात्री मला कुजबूजसारखी लक्षात यायची आणि मी उठून ही झोपेपर्यंत फिरतच राहायची. आता नात्याचं सेलिब्रेशन होणार हाय डेफिनेशन. झी मराठी सोबत येत आहे झी मराठी HD. नवी ओळख, नवं स्टेटस. झी मराठी HD साठी आपल्या नजीकच्या केबल ऑपरेटर्स किंवा DTH ऑपरेटर्सशी संपर्क साधा. नवी ओळख, नवं स्टेटस.